आज मी मैत्रिणीच्या घरी जाणार आहे. खूप सुंदर घर आहे तिचं. त्याचबरोबर माझी शॉपिंग देखील दाखवणार आहे. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि आज संडे आहे, कालच आषाढी एकादशी झाली. प्रशांतजी गेले सिन्नरला आणि ते तिथूनही कुठेतरी बाहेर गावी जाणार होते काहीतरी कार्यक्रमानिमित्त. त्यांनी मला सांगितलं, पण मी झोपेत होते. आता त्यांचा कॉल आला होता, तर मग मी त्यांना विचारलं लंच बनवायचं का, तर ते बोलले नाही, म्हणजे उपवास सोडायचा, स्वयंपाक नाही करायचा आहे. दुसरी गोष्ट राहिलं माझं, तर माझी आंघोळ बिंघोळ झाली आणि हा ड्रेस मी दादरला शॉपिंगला गेले होते तेव्हा घातले. जर तुमच्या लक्षात येत असेल तर मी बऱ्याचदा एक खूप जुनट, खूप खराब अशा ग्रे कलर आणि क्रीम कलरच्या ड्रेसमध्ये तुम्हाला दिसते. ते माझे 10 वर्षापूर्वीचे नी लेंथ ड्रेस आहे, जे मी लाईफस्टाईल के पॅन्टालूनमधून घेतले होते मुंबईला. त्याच्यामध्ये मला खूप कम्फर्टेबल, खूप म्हणजे खूप कम्फर्टेबल वाटतं, म्हणून मी रात्री तेच कपडे घालते. दुसऱ्या दिवशी आंघोळ करेपर्यंत तेच असतं. आधी तर मी ते दिवसाही घालायची घरामध्ये, तर ते बरेच जुने झाले, पण ते काही फाटले वगैरे नाही, तर मी घालतेच म्हणून मग मी सेम तसे ड्रेस पण यावेळेस रोडवरून घेतले. तर याची क्वालिटी छान आहे. याच्याबरोबर जो दुसरा घेतला ना, त्याची क्वालिटी एवढी छान नाही आहे. एकदा वॉश केल्यानंतर आपल्याला क्वालिटी कळते, तर याची क्वालिटी खरोखर छान आहे, कारण हा एकदा वॉश केला गेल्यावर कळते. मी करणार आहे थोडीशी तयारी याच्यासाठी करणार आहे की मी आज माझी एक फ्रेंड आहे, ॲक्च्युली ती प्रशांतजींची फ्रेंड आहे. प्रशांतजींची फ्रेंड म्हणण्यापेक्षा प्रशांतजींचा एक बेस्ट फ्रेंड होता, जो की दुर्दैवाने नाही आहे ह्या जगामध्ये. तर त्याची बहीण अर्चना, ती मागे माझं ऑपरेशन झालं तेव्हा घरी आली होती माझ्यासाठी जेवण घेऊन. तेव्हा तुम्ही तिला बघितलं होतं, मी तेव्हाही व्हिडिओ टाकला होता आणि टायटलच हे होतं की प्रशांतजींची मैत्रीण आली मला भेटायला. परंतु मला सांगताना खूप आनंद होतोय की ती माझीच छान फ्रेंड आहे, बेस्ट फ्रेंड आहे असं मी म्हणेल, अर्चना. तर मी आज तिच्याकडे जाणार आहे, तिच्या घरी जाणार आहे. त्याच्यासाठी मी स्किन केअर केलं आहे, तर थोडीशी तयारी करून घेते आणि मग नंतर देवपूजा करेल आणि मग तिच्या घरी जाईल. तेव्हा कशी रेडी होईल तुम्हाला दाखवेलच. असं टचअप करते, खूप काही नाही. स्किन केअर तर केलं गेलं आहे माझं. हा थोडासा मला टमीमध्ये टाईट होतोय आणि नीपेक्षा खाली आहे, म्हणजे गुडघ्याच्या पण खाली आहे थोडासा. तर खूप सुंदर असा हा ड्रेस आहे, पण तेच की टमीमध्ये टाईट होतोय. तुम्ही बघू शकता, एवढा थोडासा लूज हवा होता, तर ते घेताना लक्षात नाही आलं टाईट होता. तर असे हे मी 2 घेतलेले आहे. एक हा आहे आणि एक दुसरा आहे, तो पण मी तुम्हाला दाखवते. ॲक्च्युली मी तुम्हाला दादरला काय शॉपिंग केली ते मी दाखवलीच नाही, कारण विशेष अशी काही केली नाही. गरजेपुरत्या वस्तू घेतल्या, 4-5 वस्तू मी घेतल्या, 4-5 करीनाने घेतल्या. तर हा एक ड्रेस आहे, याचा कलर एवढा छान नाहीये, मी का घेतला असं मला वाटतंय, पण ठीक आहे. आता हा एक आहे, तर याची कपड्याची क्वालिटी एवढी चांगली नाही, जेवढी मी घातली आहे ना त्याची आहे. तर मी हे 2 ड्रेस घेतले आणि मोठे, एकदम मोठे जे थैले येतात झिपवाले, ते मी ठाण्याला राहत असताना क्रॉफर्ड मार्केटवरून घ्यायची. 100 रुपीजला एक यायचे, परंतु ते थैले खूप कामात येतात. तर ते बरेचसे करीनाकडे कुठे गाडीत गेला, मग ते बरेचसे गेले होते माझ्याकडे. डीमार्टला छोट्या छोट्या पिशव्या नेण्यापेक्षा मोठ्या मोठ्या 4-5 थैल्या नेल्या की काम होऊन जातं. स्ट्रीट शॉपिंग करण्यासारखं स्ट्रीटवर दुकानच लावू दिलेली नाही, तर शॉप होते डायरेक्ट, तर शॉपमधून घेतल्या त्या थैल्या. परंतु त्या स्वस्त मिळाल्या उलट्या, म्हणजे 100ला मिळायची क्रॉफर्डला, तर दादरच्या शॉपमध्ये त्या 80ला एक, अशा मी 4 आणल्या आहेत, त्या मी तुम्हाला दाखवेल. आणि त्याचबरोबर पर्स घेतली मी एक. ही पर्स मी घेतलेली आहे, तर 200 रुपयाची ही पर्स आहे. दादरला खूप छान छान बॅग होत्या, तुम्ही जर त्या दुकानात बघितल्या असाल तर. करीनाने तिथून एक घेतली आणि मग दुसरी बॅग तिने नेक्स्ट डे बँड्राला गेली होती, तिथून घेतली. तर मी ही पर्स देखील घेतली. आय थिंक ही 200 की 250 रुपयाची पर्स आहे. ह्या थैल्यांचं बोलत होते मी. याला झिप असतात, 2 झिप असतात, एक जर खराब झाली तर दुसरी यूज करायला. हे थैले बघा किती छान आहे आणि खूप म्हणजे क्वालिटी खूप चांगली असते यांची. ज्या मैत्रिणींनी कधी घेतले असेल तिथून तर त्यांना माहीत असेल. मी एक 5-6 पेक्षा जास्त वर्षापासून, तर त्याचं इथे एक पॉकेट पण असतं याला छोटं, म्हणजे काही मनी पर्स, मोबाईल ठेवायला. तर ते फाटलं, पण चेन तिथली पण खराब झाली नाही आणि ही पण खराब झाली नाही. तर खूप चांगले असतात हे थैले. तर बऱ्याचदा करीनाला खाऊच्या बरण्या, काही एक्स्ट्राचं सामान भरून देत तिच्याकडेच चालल्या गेल्या माझ्या. तर म्हणून मग मला पाहिजे होत्या, तर ह्या 4 थैल्या घेतल्या मी मोठ्या विकत. आणि त्याचबरोबर ही सुंदर अशी कुर्ती घेतली, परंतु हिला मी पाण्यातनं काढलंय. मोबाईल जास्त मागे झाला, अंधार दिसतंय की काय मला माहित नाही. आपण नवीन कपडा कसं पाण्यातून काढल्याशिवाय नाही घालत, तर मी पाण्यातून काढली ही कुर्ती. आता मी प्रेसला द्यायच्या कपड्यांमध्ये ठेवली होती.
ही कुर्ती मी घेतलेली आहे. हिच्यावरती असं वर्क आहे आणि कपड्याची क्वालिटी छान आहे. आणि हे बघा स्लीव्जला देखील असं सुंदर असं हे वर्क आहे. त्याचबरोबर खाली सुद्धा कुर्तीला अशी ही सुंदर आहे हे. तर ही कुर्ती सुद्धा फक्त 200 रुपयाची. आणि ऑलमोस्ट मी जेवढ्या पण कुर्त्या वेअर करत असते ना, त्या मी सुरुवातीला माझ्या चॅनलसाठी व्हिडिओ बनवायचे म्हणून कधी दादर मार्केट, कधी बँड्रा, कधी क्रॉफर्ड अशी जायची आणि व्हिडिओ बनवायची. व्हिडिओ तर काय माझे विशेष चालले नाही, परंतु असं करून करून माझ्याकडे खूप सगळ्या जेवढ्या पण माझ्याकडे कुर्त्या आहे, ड्रेस सोडून, ड्रेस मी ऑनलाईन मागवले. मला नाही आठवत, तुम्हाला ऐकून विशेष वाटेल, मला नाही आठवत की मी कधी दुकानात जाऊन पंजाबी ड्रेस खरेदी केला. जे पण माझ्याकडे इंडियन ड्रेसेस आहेत ते सगळे म्हणजे सगळे मी ऑनलाईन घेतलेले आहे. आणि काही स्ट्रीट शॉपिंगमध्ये या कुर्त्या घेतल्या आहेत. आणि मग मी त्याच्यावर जीन्स, पॅन्ट, लेगिन असं काही करून ते घालत असते. बाय चान्स एक ब्लॅक अनारकली माझ्याकडे बऱ्याच वर्षापूर्वी नाशिकला राहत असताना प्रशांतजींनी तो दुकानामधून घेतला होता. हो, तेवढा आठवतो मला ड्रेस दुकानातून घेतलेला. अदरवाईज मी कधीच दुकानात जाऊन ड्रेस खरेदी केला नाही. तर 200 रुपयाची कुर्ती हे विशेष इंडियन कपडे घालणं होत नाही. आणि छान आहे, कपडा पण छान आहे, डिझाईन पण छान आहे, तुम्ही बघितलं. अशा पद्धतीने मी थोडीशी तयार झाले. या क्लिप देखील लावल्या, परंतु जाताना मी त्या काढेल की काय माहीत नाही. खूप जास्त नाही, थोडंसं टचअप केलं जेणेकरून मी चांगली दिसावी. तर चला आता देवांची पूजा करून घेते आणि मग जाण्याआधी कपडे वगैरे चेंज करेल. अजून बराच वेळ आहे जायला, पण मला आंघोळ झाल्या तयारी मग एकदाची करून घेतलेली बरी. स्किन अशी ओली ओली आहे मस्त तेवढ्यात. तर कशी तयार झाली मी, छान झाली का? खूप असं कोटने लावत बसली मी, जसं म्हटलं थोडीशी तयार झाली. आणि माझी देवपूजा वगैरे करून झाली. हळदी कुंकू वगैरे लावलं नाही डोक्याला, कारण की वेस्टर्न आउटफिट घालायचे नाही. मला सगळ्याच कपड्यांवर कम्फर्टेबल वाटत. मनामध्ये असलं पाहिजे. मनामध्ये आहे प्रशांतजी, तनामध्ये आहे कना, कणामध्ये आहे प्रशांतजी. तर इथं लावलंच पाहिजे त्यांच्या नावाचं. असं काही गरजेचं नाही. जसं की काल मी किती छान तयार झाले होते, तुम्ही सगळ्यांनी मला किती छान छान कॉम्प्लिमेंट दिले माझ्या लुकबद्दल. तर पूजा माझी करून झाली. मस्तपैकी मोठा एक कपभर चहा पिले गुळाचा करून. आणि जेवायलाच माझ्या मैत्रिणीने मला तिकडे बोलवलं आहे. मी तिला बोलले की मी जेवून येते, पण ती बोलली नाही नाही, तू जेवायलाच इकडे ये, आपण इकडे जेवण करू. आणि निघायचं तर खूप जोरात पाऊस सुरू झाला. म्हणजे निघायचं म्हणजे 5-10 मिनिटं म्हणाला. अजून त्याच कपड्यात अशीच चालली की काय सोनाली, तर नाही, चेंज करते. आणि असंही मला उबरने जायचं आहे, त्याच्यामुळे पाऊस आला काय. परंतु मला काहीतरी फ्रूट्स वगैरे घ्यायचे होते तिच्या घरी नेण्यासाठी. बघू आता रस्त्यानेच घेईल मग. तर चला आता मी चेंज करून घेते. क्लिप मला वाटतं काढून टाकाव्या, नाही का? चेंज करते मग तुम्हाला दाखवते मी काय घातलं. अशा पद्धतीने म्हणजे तयार तर मी सकाळीच झाली. तर हा टॉप वेअर केला आहे मी आणि खाली ब्लॅक पॅन्ट आणि थोडीशी ज्वेलरी, म्हणजे हे ब्लॅक इयरिंग, ब्लॅक फिंगर रिंग. आणि मी उबर बुक केली आहे. हो, मी कारनेच जाते. तर बऱ्यापैकी लांब आहे, 450 रुपये. ठीक आहे, चला मी उबर बुक केली आहे. 5 मिनटामध्ये माझी उबर येते. तर शेराला एकटं सोडून जायचं खूप त्रास होतो खरं, की एवढासा जीव आता घरात एकटाच राहील. पण मग काय करणार आता, नाही का? मी पोरांशी बोलते ना, तेव्हा ते बोलते मम्मा काय नाही, त्यांना सवय असते. शेराला खाण्याचं सगळं ठेवून देते, पाणी वगैरे ठेवून देते व्यवस्थित आणि निघते मी. एक 5 मिनटामध्ये माझी उबर येणार आहे. ही गाडी आलेली आहे. पाऊस पडतोय म्हणजे थांबला आहे आता 1-2 मिनटासाठी. तर आता मी जाते पटकन. आणि मी माझ्या मैत्रिणीला बोलली होती की मी तुझ्या घरी 12:30-1 पर्यंत येईल, परंतु मला इथेच 1 वाजला निघत. तसा मी तिला मेसेज केला आहे की मी लेट झाली, सॉरी असं. ॲक्च्युली मी एक रील शूट करत होते, त्याच्यामुळे थोडंसं लेट झालं. आणि निघाली मी फायनली. तर तिचं घर इथून आता 40 मिनिट्स दाखवतं आहे. पाऊस, त्यात ट्रॅफिक. तर बघू आता किती वेळ लागतो मला तिच्या घरी जायला. ॲक्च्युली उबरवाल्या भाऊंना मी बोलली होती स्वीट आणि फ्रूट घ्यायचे. त्यांनी डायरेक्ट घराच्या जवळ गेल्यावर एका फ्रूट शॉपवर थांबले जिथे फक्त ॲपल होते. आणि मी आलेली आहे, बऱ्यापैकी लांब आहे, तारामंगल अपार्टमेंट 2. तर आता उतरली मी आणि ऑलमोस्ट आता 2 वाजायला आले. बिचारी माझ्यासाठी ती सुद्धा जेवायसाठी थांबली असेल. चला आता जाते मी पटकन वरती. आणि तू जितकी सुंदर आहे तितकं तुझं दरवाजा देखील सुंदर आहे. आणि मी पोहोचलेली आहे अर्चनाच्या घरी. एंट्रन्स पण खूप छान आहे, त्याचबरोबर घर सुद्धा खूप छान आहे. आणि जसं अर्चना सुंदर आहे तसं तिचं घर देखील खूप सुंदर आहे. तर मी ते तुम्हाला दाखवते. मला तर प्रचंड आवडलं का. सुंदर असा हा ओरिजिनल प्लांट आहे. हो का?
हो का? ते काय बाल्कनी दिसते जी तुझी पूर्ण प्लांट्सने भरलेली आहे छान अशी. आणि हे कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे, म्हणजे लाईट नाही का? मस्त मस्त. हो का? अरे वा. ऐश्वर्या कुठे बाय द वे? हो का? हे पण सगळे ओरिजिनलच प्लांट आहेत इथे छान असे. आणि हे बघा मस्त असं घर आहे, इकडे किचन आहे. आणि त्या ताईंचं नाव काय आहे? हॅलो. स्वयंपाक चालू आहे. छान इथे मस्त असे शो पीस आहे. आणि बाल्कनी बघू, इथे आई बसलेल्या आहे. नमस्कार आई. आणि सुंदर असं हिचं वाव, विठ्ठल रुक्माईची किती सुंदर अशी मूर्ती आहे. अगं माझ्याकडे विठ्ठल रुक्माईची मूर्तीच नाही. काल मला प्रखरतेने जाणवलं जेव्हा आषाढी एकादशी येते ना तेव्हा. हो, दरवर्षी येतं आणि नेमकं त्याच दिवशी येतं. आणि छान असा मस्त देव्हारा आहे हिचा. कृष्ण भगवानांची किती सुंदर मूर्ती आहे. मस्तपैकी दिवा वगैरे चालू आहे. किती सुंदर सुंदर प्लांट आहे. वाव, खूपच छान मस्त. की तिला प्लांट्स खूप आवडतात तर तिची बाल्कनी बघून तुमच्या लक्षात येतच असेल. सुंदर असे प्लांट्स लावलेले आहेत तिने सगळे मस्त. आणि बाहेरचं जे सोसायटीतलं जे ट्री आहे ते पण बरोबर तिच्या बाल्कनीमध्येच येतं आहे. आणि इथे पण छान लावले आहेत हे सगळे. विड्याची पानं, नागलीची पानं पण म्हणता ना त्याला? हो ना. किती मस्त आहे, किती मोठं आहे मस्त विड्याचं पान. त्याला खाऊची पानं असं पण काहीतरी म्हणता. छान आहे मस्त. आणि हे जे आहे ना, हे तिने त्या पॅन विकत घेऊन ते बनवल्या स्पेशली. आणि मी घरात आल्या आल्या आधी तुम्ही बघू शकता इथे आईंशी गप्पा वगैरे मारल्यानंतर शूट घेतलं. तर तुम्ही इथे बघू शकता खूप छान टेस्टी असं मस्त जेवण बनवलेलं होतं. आणि आज मला प्रथमतः कळलं की ताटात वाढताना पांढरा भात असाच ठेवायचा नसतो, तर त्यात थोडीशी डाळ घालायची असते. तर खूप छान जेवण होतं. हा साखर आंबा तिने स्वतः बनवला होता. आलू पराठे वगैरे, डाळ, लिंबू, लोणचं, मस्तपैकी जेवणाचा मी स्वाद घेतला. आम्ही दोघींनी बरोबर जेवण केलं. ती माझ्यासाठी थांबून राहिली होती. मी जाईपर्यंत 2 वाजत आले होते. आणि हा रूम अर्चनाची मुलगी ऐश्वर्याचा रूम आहे. आणि विशेष म्हणजे अर्चनाच्या घरामध्ये जितके पण प्लांट आहे ते सगळे ओरिजिनल प्लांट आहे. ह्या विंडोमध्ये पण बघू शकता किती छान मस्त ते पिंक वगैरे आलं आहे. आणि इथे जे प्लांट आहे फक्त हा वरचा एक सोडला ना, बाकी सगळे ओरिजिनल प्लांट आहे. आणि लाईट्स वगैरे छान मस्त शोपीस, खूपच सुंदर एकदम असं सुटसुटीत आपण ज्याला म्हणतो ना तसं. आणि इथे हे वॉर्डरोब आहे, वॉर्डरोबमध्ये देखील लाईट आहे. आणि घराला असे लाईट कलर असले की खूप सुंदर असं वाटतं. इथे हा मिरर आहे. बाय द वे तुम्ही मिररमध्ये माझा फुल लुक बघू शकता. ब्लॅक पॅन्ट, ब्लॅक टॉप. आणि इथे हे असं करून घेतलं आहे. बरेचसे ड्रॉवर आहे त्याला, स्टोरेज म्हणून आपण त्याचा यूज करू शकतो. तर छान आहे. इथे टी व्ही लावलेला आहे वॉलवरती, AC, फॅन. तर सुंदर असा रूम आहे ऐश्वर्याचा. हे बघा, किचन देखील अतिशय सुंदर आहे जसं मी म्हटलं. हे छान केलंय ग स्टोरेज ड्रॉवर. त्याच्यामध्ये काय भांडी वगैरे आहे का मग? ते बनवून घेतलंय का तू? अच्छा, अरे वा, खराब नाही होत कांदे तिथे? छान आहे. ते रेडीमेड घेतलंय की बनवलंय तू? बनवून घेतलंय ना. हा, इकडे सगळ्या क्रॉकरी ठेवलाय मस्त. क्रॉकरीला खरं ठेवायला असलं ना मग छान वाटतं. छान सेट केली क्रॉकरी मस्त. मी पण अशी ठेवून दिली. करीना आली का, ती काढते, ती म्हणते काय आहे आणि ठेवून दिलेली असते. म्हटलं बाई वापर ना, तुला कोण नाही म्हटलं. इथे पण लोणचं आहे. लोणचं बरंच आवडतं वाटतं तुला. छान. हो हो, नाही पाहिजेच ग, लोणचं असलं की कसं भाजी तोंडी लावायला बरं असतं. स्टोरेज छान आहे. हो, स्टोरेज दोन्हीकडे ना, तिकडे हा तिकडे पण आहे. हो, हा हिचा बेडरूम. इथे सुद्धा ओरिजिनल प्लांट आहे. आणि बेडच्या वरती अशी विंडो छान वाटतं ना बघायला. इथे बसलं की आरामशीर मस्त टाइम स्पेंड होऊ शकतो. अच्छा, वाचते का तू? श्रीमद वाल्मिकी रामायण रोज वाचते? नाही, आता सुरू केलंय. अच्छा, तुझ्या रूम मध्ये पण टीव्ही आहे. आणि हे किती छान आहे, छोटे छोटे शोपीस. तो करंट आहे का मध्ये? हो, छान आहे. आणलेले. हो का? ते अलादीनचं. अच्छा, अलादीनचा चिराग काय म्हणतात ते का? छान आहे, छान. आणि हे तर खूपच सुंदर वाटतोय मला, करंडा. अच्छा, इथे आहे का वॉशरूम? ओके, छान आहे.
हे मस्त पुढे मिरर आणि मागे असं सगळं स्टोरेज आणि दिसायला पण किती छान दिसतं ते एकदम डिसिप्लिन व्यवस्थित मस्त आहे. किती सुंदर सुंदर कलर आहे, लगेच कळतंय. आणि तू मोजलाय का कधी किती साड्या आहे? नाही. छान आहे, मस्त ठेवलाय सगळ्या. कलर पण किती छान दिसत आहे त्यांचे. ह्या आणि ह्या. अच्छा, ते ह्या दुपट्टे. सगळ्या चांगल्या क्वालिटीच्या तू ड्रेस शिवून घेते की रेडीमेड घेते? शिवून घेते. हो का? रेडीमेड अच्छा, ते पण मला एक आठवलं सकाळीच आज की मी कधीच ड्रेस शिवलेला नाही लाईफ मध्ये माझ्या. हो, ही काय दुपट्टा आहे का? कलर किती सुंदर आहे. गोऱ्या रंगाला अजून छान दिसतं, मस्त. तुला पण खूप छान दिसत. आणि किती सिस्टमॅटिक छान तिने ड्रेस वगैरे ठेवले. ॲक्च्युली मला पण कपाट असेच ठेवायला आवडतं. थोडेसे होत आहे, आता वाकायचं नाही ना ग, त्याच्यामुळे जे घरातलं आपलं सामान असतं, वस्तू असतं, त्या जेव्हा आपण व्यवस्थित ठेवलेलं असताना तर घरात येणाऱ्या व्यक्तीला पण खूप असं फ्रेश फील होतं आणि नजरेलाही छान वाटतं, मनालाही छान वाटतं. तसंच काही मलाही वाटतंय. खूपच छान आहे सगळंच. आणि लिटरली 4:15 कसे वाजले ते सुद्धा कळालं नाही. आमच्या छानपैकी गप्पा चालल्या, आम्ही छान टाइम स्पेंड करतोय. हे बघा इथे अर्चना, आम्ही बऱ्याच जुन्या आमच्या गप्पा चालल्या इथे. आणि आई आता आमच्यासाठी चहा बनवत आहे. तर छान वाटतंय खूप मलाही. मस्त बाहेर रिमझिम पाऊस चालू आहे, मस्त असं फुल जेवण झालं. आणि आता मॅडम टी घेऊन आलेला आहे. आणि मी तसं तर सकाळी घरी मोठा कप भरून गुळाचा चहा पिऊन आली आहे, परंतु आता बाहेर पाऊस पडतोय आणि मैत्रिणीबरोबर चहा प्यायची मजाच काही वेगळी असते. त्याच्यामुळे मी आता सेकंड टाइम चहा घेते. आणि तुम्ही इथे बघू शकता माझा लुक चेंज झालेला आहे. मिरर मध्ये दाखवते मी सध्या तुम्हाला. मला अर्चनाने हा शर्ट दिलेला आहे आणि तो इतका छान आहे की मी लगेच घालून घेतला आणि अशीच मी घरी जाणार आहे आता. तर छान आहे, मस्त आहे. खरं तर गरज नव्हती, पण चला आता एवढं प्रेमाने मला देते आणि मस्त आहे, छान दिसतंय, म्हणजे छान आहे. ऑलमोस्ट आता 5:45 वाजलेले आहे. रिमझिम रिमझिम पाऊस पडतोच आहे आणि आता निघण्याचा विचार करते मी. मैत्रिणी एकत्र आल्या किती गप्पा मारल्या तरी आपलं पोट भरत नाही, नाही का? तर आम्ही छान अशा खूप गप्पा मारल्या, खूप छान छान मी टाईम स्पेंड केला आणि वातावरणही बाहेर छान आहे आणि शर्ट मला खरोखर छान दिसतोय. तर आता जरा आम्ही मैत्रिणी फोटो क्लिक करतो आणि मग मी उबर बुक करून निघेल घरी जाण्यासाठी. आणि ऑलमोस्ट 7 वाजत आले आहे आणि आत्ताशी निघते मी. खूप छान वाटलं अर्चनाला भेटून, गप्पा मारून, आईला भेटून. आता अर्चना येईल मला भेटायला. हो, चल मग, बाय बाय बाय. याच्यावर ये बाई ग, माझ्या बाळाला. थांब 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 बाळा, थांब. आणि बिचाऱ्या माझ्या शेरू बाळाला सोडून गेली मी एवढा वेळ, त्याच्यामुळे आल्या आता आधी त्याला ट्रीट खाऊ घालते माझ्या शेणा बाळाला. आमच्या शेरूला ट्रीट खूप आवडते, माझ्या चिंगुडाला, माझ्या चिंगुलाला ट्रीट खूप आवडते माझ्या बाळाला. आणि शेरू ट्रीट खाऊन झोपी गेला, म्हणजे मी घरात नसताना झोपला नाही की काय असा प्रश्न मला उभा राहिला. मी मात्र इथे बसून आमच्या दोघींच्या फोटोची रील बनवली, यूट्यूबवर शॉर्टमध्ये अपलोड केली, त्याचबरोबर इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवली, रील अपलोड केली आणि आता उठते, चेंज वगैरे करते. तसं तर मी ठरवलं होतं की काही खायचं नाही, कारण की हेवी लंच झालं होतं, परंतु आता मला परत आठवतं की उद्या सोमवार आहे, उपवास आहे. तर बघते आता काहीतरी छोटं मोठं काहीतरी खाते. प्रशांतजींना कॉल करते, ते अजून काय आलेले नाही आहे. 8 वाजत आले ॲक्च्युली. डिनर बनवायचं असेल त्यांच्यासाठी तर तेही बनवते. आजही बेडशीट घरात वाळतं आहे कारण की बाहेर पाऊस चालू आहे. तर चला आता चेंज वगैरे करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. दुधाचं पनीर बनवलं आणि पनीर यात ॲड केलं आणि मी बेसनचा बनवलेला आहे चिला, हा मी खाणार आहे. अजून एक असे 2 चिले मी खाणार आहे, त्याच्यावर थोडंसं लोणचं देखील घेणार आहे आणि हे आहे माझं हेल्दी डिनर.